परवा एक विधान केलं गेलं. विधान असं होतं, प्रामाणिकपणे सांगतो, ही माझी नम्र विनंती माझ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे की मी येताना भोसरीत येताना मी काही बॅनर्सवर काही होर्डिंग्सवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातले माझे फोटो पाहिले. हे तुमचं माझ्यावरचं प्रेम आहे. 1 तारखेला प्रवेश झाला, लगेच मेळावा मिळाला, त्यामुळे तुम्हाला फोटो मिळाले नसतील याचीही शक्यता दाट आहे. पण माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की मी जरी त्या भूमिका करत असलो तरी मी स्वतःला फक्त आणि फक्त महाराजांचा, संभाजी महाराजांचा मावळा समजतो. त्यामुळे कृपया गेटअप मधले कुठलेही फोटो कुठल्याही जाहिरातीत कृपया वापरू नका. कारण महाराज, संभाजी महाराज हे सार्वकालिक थोर आहेत. ते होते म्हणून आज आपण आपली ओळख सांगतो. त्यामुळे ती प्रतिमा जर मी देव्हाऱ्यात ठेवत असेल तर ती प्रतिमा आपण फ्लेक्सवर आणू नये अशी माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि याच संदर्भात परवा एक विधान करण्यात आलं जुन्नर तालुक्यातल्या एका कार्यक्रमामध्ये. कोणीतरी सांगितलं, मी असा म्हणजे आमच्याकडे बराच शिरूर मतदारसंघामध्ये सध्या एका वेगळ्या नाटकाचे प्रयोग रंगतायत, तो मी नव्हेच. म्हणजे तो मी नव्हेच नावाचं नाटक चालू आहे. लोक विचारतात की विचारत नाहीत माहित नाही, पण तो मी नव्हेचचे प्रयोग सुरू आहेत. आणि या प्रयोगांमध्येच कोणीतरी एकदा सांगितलं जुन्नर तालुक्यामध्ये की मालिकेसाठी मी माझी प्रॉपर्टी सुद्धा विकली असती. असं जर कोणी म्हणत असेल तर मला खरोखर आश्चर्य वाटलं. आश्चर्य अशासाठी वाटलं, हो इतके दिवस अडवलं कोणी होतं मग? हे म्हणजे बरे की हलगी वाजली, आखाडा सुरू झाला, पैलवान एकमेकांना भिडले, कुस्ती आता काट्यावर आली, कुस्ती निकाली निघणार तितक्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी शड्डू ठोकला, अरे मी पण उतरणार होतो की, मी याव करीन आणि मी त्याव करीन असं सांगणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मालिका हे राजकारण नाही. मालिका हा छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगार गाथेचा धगधगता यज्ञ आहे. त्याला हात घालण्याचा प्रयत्न करू नका, हात पोळतील. छत्रपती संभाजी महाराजांची मालिका ही गंमत नाही, कोणी उठाव आणि टिंगल करावी. दूरचित्रवाणीच्या इतिहासात एकदा सुद्धा कोणाची हिम्मत झाली नाही. ती हिम्मत केलेला माणूस तुमच्या समोर उभा आहे. त्यामुळे त्या मालिकेवर बोलू नका, तो विषय वेगळा आहे. आणि त्याचबरोबर जे कोणी असतील त्यांना सन्मानानं विनंती एवढीच आहे की आपण बुजुर्ग आहात, अनुभवी आहात. आमची संस्कृती आहे की मोठ्यांचा मान ठेवावा. त्यामुळे तुमचा मान ठेवला जाईल अशी नक्कीच ग्वाही देतो. पण त्याच वेळी याही गोष्टीचा नक्कीच विचार करा, सोशल मीडियावर जे बोलके पोपट सोडलेत त्यांचे गळे आत्ताच थांबवा, त्यांची बोलणी आत्ताच थांबवा. नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा, झोपलेल्या छाव्याला एक दगड मारला, छावा दुर्लक्ष करतो. दुसरा दगड मारला, दुर्लक्ष करतो. तिसरा दगड मारला तर छावा असा पंजा मारतो का झाकायचं कोटन दाखवायचं काय ते सुद्धा कळत नाही. तशी वेळ आणू नका. आणि तुम्हाला कळकळीने एवढीच विनंती करायला आलोय की देश आता पुन्हा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. जसं दादांनी सांगितलं, इजा बिजा तिजा झालं, चौकार बेवकार सगळं आता स्वप्नातच विरून जाणार आहे. केंद्रातलं सरकार बदलणार आहे. केंद्रातलं सरकार बदलणार आहे आणि मराठी माणूस देशाच्या उच्च पदाच्या जवळ जाताना आदरणीय शरद पवार साहेबांच्या रूपाने आपल्याला दिसणार आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच खासदार झाला पाहिजे. महाराष्ट्रातून भली मोठी ताकद, एक अफाट ताकद आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजे अशी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.